नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून पिझ्झा, तोही ओव्हन आणि ईस्ट न वापरता। हा पिझ्झा मुलांना देण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे आणि यासोबत लागणारा सॉसही आपण घरीच बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी सगळ्यात आधी ज्या आपल्याला भाज्या लागणार आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात। आता सगळ्यात आधी आपण पिझ्झासाठी लागणारा सॉस तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 4-5 टोमॅटो घेतलेले आहेत, ते असे मध्य भागातून कट करून घ्यायचे। आता 4 टोमॅटोसाठी मी इथे एक छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, तोही बारीक कट करून घ्यायचे। तुम्हाला किती प्रमाणात सॉस बनवायचा आहे त्यानुसार टोमॅटो कमी जास्त घेऊ शकता। मी इथे 2च पिझ्झा बनवणार आहे, त्यामुळे एवढे टोमॅटो पुरेसे आहेत। आता इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचे आणि कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचे। हे थोडंसं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि याला 2 मिनिटं परतून घ्यायचे। लक्षात असू दे, इथे आपल्याला कांदा जास्त प्रमाणात परतून नाही घ्यायचा। आता इथे मी कट करून घेतलेले टोमॅटो टाकून घेतलेत आणि यावरती चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात, त्यामुळे तेलामध्ये टोमॅटो टाकले की मीठ लगेच टाकून घ्यायचे। आता इथे मी 4 ते 5 वाळवलेल्या लाल मिरच्या टाकून घेते आणि हेही थोडंसं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता याला झाकण ठेवून जोपर्यंत टोमॅटो सॉफ्ट होत नाही तोपर्यंत हे लो फ्लेमवरती वाफून घ्यायचे। आता इथे 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आणि टोमॅटोही सॉफ्ट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। टोमॅटोला अशा पद्धतीने दाबले की मॅश होत आहे। आता हे सगळे टोमॅटो मी अशाच पद्धतीने दाबून घेणार आहे आणि यावरची स्किन आपल्याला काढून घ्यायचे अशा पद्धतीने। आता इथे मी सगळे टोमॅटोचे साल काढून घेतलेले आहे। टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झाले की टोमॅटोचे साल सहज वेगळे होते। आता इथे मी 2 चमचे साखर टाकून घेते आणि आपला टोमॅटो केचप असतो ना, तो टाकून घ्यायचा यामध्ये 1 ते 2 चमचे। आणि इथे तुम्हाला सॉस जर जास्त दिवस स्टोर करून ठेवायचा असेल तर यामध्ये 1 चमचा विनेगर टाकून घ्यायचे। आता हे सगळं मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचे। आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपण पिझ्झा बेसची तयारी करून घेऊया। इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही याऐवजी मैदाही वापरू शकता। आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि यामध्ये 1 चमचा साखर, 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून घ्यायचे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे मिक्स करून झाले की यामध्ये दही घालून घ्यायचे। आता इथे दही तुम्ही जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात असं दही घ्यायचे। हे सगळं आता मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायचे। आता इथे पिझ्झासाठी लागणारी कणिक ही जास्त घट्ट आणि जास्त पातळही नाही, मध्यम अशी मळून घ्यायचे। पीठ मळून झाल्यावर यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचे आणि याला चांगलं 4-5 मिनिटं आणखीन कणिक सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने आता कणिक इथे आपली मऊसर अशी झालेली आहे। याला झाकून आपण 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण पिझ्झासाठी लागणाऱ्या भाज्या कट करून घेऊया। इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो उभट असा मोठा कट करून घ्यायचे। भाज्या तुम्ही हव्या त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता। आता इथे मी अर्धा शिमला मिरची घेत आहे, तोही कट करून घेते। आणि हो, तुम्हाला माझ्या पाठीमागं बॅकग्राऊंडला आवाज येत असेल, इथेच आमच्या शेजारी मंगल कार्यालय आहे, त्यामुळे तो आवाज येत आहे। तर मग मला आशा आहे तुम्ही समजून घ्याल। आता हे छोटे टोमॅटोही मी मध्य भागातून अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। आता इथे सॉसही आपला थंड झालेला आहे, याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। विकत्रीचा पिझ्झा सॉस घेण्यापेक्षा असा घरच्या घरी झटपट होणारा सॉस करून बघा, खूप मस्त होतो, टेस्टी। आता यामध्ये 1 चमचा ऑरिगॅनो आणि 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा आहे। आता इथे मी चिली फ्लेक्सचा वापर केलेला नाही, कारण माझा छोटा मुलगाही पिझ्झा खाणार आहे, त्यामुळे। आता इथे मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर स्टँड ठेवून कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे। कढई आपली गरम होत आहे तोपर्यंत आपण पिझ्झा बनवून घेऊया। आता इथे आपण जी कणिक मळून ठेवलेली होती पिझ्झासाठी, त्याचे अशा पद्धतीने 2 भाग करून घ्यायचे आणि हे चांगलं व्यवस्थित सगळीकडून एकसारखं गोल असं करून घ्यायचे आणि पोलपाटावर पीठ टाकून याला लाटून घ्यायचंय। याची जाडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता।
हा पिझ्झा मी ओव्हनमध्ये करणार आहे, त्यामुळे मी बेकिंग ट्रेमध्ये अशा पद्धतीने पीठ टाकून घेतले। जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तोही वापरू शकता आणि हाताच्या मदतीने असं प्रेस करून घ्यायचे आणि नंतर काटा चमच्याने होल पाडून घ्यायचे। आता इथे आपण जो पिझ्झा सॉस तयार करून घेतला होता तो हा सगळीकडून लावून घ्यायचे आणि नंतर यावरती चीज अशा पद्धतीने खिसून टाकायचे आणि आता आपण ज्या कट करून ठेवलेल्या भाज्या होत्या यावरती ठेवून घेणार आहोत आणि नंतर पिझ्झाच्या काटाला व्यवस्थित दूध लावून घ्यायचे। दूध लावल्यामुळे एकतरी कलर छान येतो आणि काट कोरडी पडत नाही, त्यामुळे दूध लावून घ्यायचे। आता हा पिझ्झा मी बेक करायला ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण दुसरा पिझ्झा तयार करून घेऊया। हा पिझ्झा मी कढईमध्ये लावणार आहे। तुम्ही ज्या प्लेटमध्ये पिझ्झा बेक करणार आहात त्या प्लेटला अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचे, जेणेकरून पिझ्झा खाली चिटकला जात नाही। आता हा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे हाताने आणि काटा चमच्याने होल पाडून घ्यायचे सगळीकडून। होल पाडल्यामुळे पिझ्झा फुगला जात नाही, नाहीतर काय होते चपातीसारखा पिझ्झा फुगतो। आता इथे सगळीकडून सॉस लावून घेतलेला आहे। आता यावर आपण चीज व्यवस्थित ग्रेट करून टाकायचे आणि नंतर भाज्या ठेवून घ्यायच्यात। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि ज्या सहज उपलब्ध होतात त्या वापरू शकता। आता इथे साईडनी दूध लावून घेतलेला आहे। आता हे प्रीहीट केलेल्या कढईमध्ये बेक करायला ठेवून द्यायचे। 10-15 मिनिटं झालेले आहेत आणि इकडे ओव्हनमधलाही पिझ्झा व्यवस्थित बेक झालेला आहे, तो काढून घेऊया आणि तुम्हाला मी कट करून दाखवते। खूप मस्त होतो आणि आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे, त्यामुळे मुलांना खायलाही मस्त आहे। तुम्ही पण करून द्या या सुट्ट्यामध्ये, नक्की घरच्या घरी ट्राय करून बघा, खूप मस्त होतो। आणि तुम्हाला दाखवते मी आतमधून पण किती मस्त असा जाळीदार झालेला आहे। ओव्हनमधला पिझ्झा 10 ते 15 मिनिटात होतो, परंतु कढईमधला पिझ्झा व्हायला थोडासा वेळ लागतो, म्हणजेच 25 ते 30 मिनिटात पिझ्झा व्यवस्थित बेक होतो। मी इथे अर्ध्या तासासाठी लो टू मीडियम फ्लेमवरती पिझ्झा व्यवस्थित बेक करून घेतलेला आहे। ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे। सुरुवातीच्या पिझ्झावरती मी हे टाकून घेतलेलं नव्हतं, कारण तो माझा मुलगा खाणार होता, त्यामुळे आता हे आपण कट करून घेऊया आणि गरमागरम खाऊन घेऊया। तर मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच लाईक आणि शेअरही करा। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।